वर्षभरामध्ये 12-13 लेक्चर्स घेऊन चालवण्यात आलं. याच्यामध्ये 8वीच्या वर्गाच्या मुलींसाठी मासिक पाळी, गुड टच, बॅड टच, दिनचर्या, ऋतुचर्या यासारख्या विषयांवरती मुलींमध्ये व्याख्यान, रोल प्ले, ऍक्ट, कार्यशाळा याद्वारे ही युवा शक्ती अभियान राबवण्यात आलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान कट्टावर हॅलो अहिल्यादेवी शाळेत असतात. हॅलो फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयुर्वेदाचे क्रेडिट कोर्सेस, आयुर्वेद वेलनेस कोच आणि आयुर्वेद डायटिशियन हे राबवण्यात आले. तसंच सायन्स डेचा उपक्रम आणि वुमन्स सायन्स कॉन्क्लेव्ह हे उपक्रम सुद्धा राबवण्यात आले. सायन्स डे अंतर्गत भेट एका शास्त्रज्ञाची असा उपक्रम सिद्धिविनायक कॉलेजमध्ये राबवण्यात आला आणि मुलींचं पोस्टर प्रेझेंटेशनची स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. महिलांची आरोग्य तपासणी आणि आरोग्याच्या संदर्भात व्याख्यानं सुद्धा शक्तीतर्फे आयोजित करण्यात आली होती. नॅशनल शक्तीतर्फे नॅशनल कॉन्फरन्स अँड एक्सपो फॉर वुमन ऑब्झर्वेटर अँड प्रोपोगेटर फॉर इंडियन नॉलेज सिस्टीम अशी कॉन्फरन्स भोपाळला घेतली गेली. तसंच पुणे विद्यापीठाचा बॉटनी विभाग आणि शारदा शक्ती यांच्या सहकार्याने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जानकी अंमल यांच्यावरती सुद्धा एक कार्यक्रम पुणे विद्यापीठामध्ये घेतला गेला. तसंच पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंच्या त्रिजन्मशताब्दीच्या निमित्तानं सुद्धा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये अहिल्याबाईंच्या चरित्रावर व्याख्यानं घेतली गेली. शक्ती स्थापना दिवस सुद्धा खूप उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. त्यामध्ये एकल पालकाच्या शालाबाह्य मुलांकरता निवासी शाळा चालवणाऱ्या अस्तित्व प्रतिष्ठानच्या संचालिका गीतांजली देगावकर यांना शक्ती प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच श्रद्धा तौर या अहिल्यादेवी शाळेमध्ये 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला शैक्षणिक मदतीसाठी धनादेश आणि सर्टिफिकेट देण्यात आलं. श्रद्धा ही मूळची बीडची असून तिचं वडील शेतमजूर आहेत आणि आई गृहिणी आहे आणि तिला पुढं कॉम्प्युटरमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे. डॉक्टर शीला गोडबोले, डायरेक्टर ICMR NIT VER या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या आणि त्यांनी अशा कार्यक्रमाला येऊन मी धन्य झाले अशा प्रकारची भावना व्यक्त केली. या पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी त्यांचं सहकार्य लाभणार आहे आणि आपल्या विज्ञान कट्ट्यासाठी सुद्धा त्यांच्या संस्थेमधले सायंटिस्ट, रिसर्चर्स हे उपलब्ध होणार आहेत. आजचा आपला हा 73वा विज्ञान कट्टा आहे आणि मागच्या विज्ञान कट्ट्यामध्ये या वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण विषयांवरती विज्ञान कट्टे घेतले, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मायक्रोप्लास्टिक्स, कुंभमेळा, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या विषयांवरती विज्ञान कट्टे राबवले आणि आजच्या या 73व्या विज्ञान कट्ट्याच्या वक्त्या आहेत श्रीमती प्रिया भिडे आणि त्यांचा परिचय करून आपल्याला देणार आहेत मनीषाताई कुलकर्णी. मनीषाताईंना विनंती करते की त्यांनी परिचय करून द्यावा. धन्यवाद. सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे. सॉरी, आज जरा माझा व्हिडिओ चालू होत नाहीये. आजच्या आपल्या वक्त्या प्रिया भिडे यांची खरं तर चोखंदळ निसर्गप्रेमी पुणेकरांना ओळख आहेच आहे. गेली अनेक वर्षे गच्चीवर बाग करणारे म्हणून प्रिया आणि सुनील भिडे या दाम्पत्याला आपण सगळेच जण ओळखतो. पुण्यातील मध्यवर्ती भागातील राहत्या घराच्या 5व्या मजल्यावर गच्चीवरती या दाम्पत्याने हिरवीगार बाग फुलवली आहे आणि आवळा घेऊन कोहळा देणारी ही निसर्गाची माया त्यांनी आपल्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्येही मुरवलेली आहे. प्रिया भिडे या मूळच्या फिजिओथेरपिस्ट.
पुण्यातील विशेष मुलांसाठी पहिलं उपचार केंद्र त्यांनी सुरू केलं. हे क्लिनिक 20 वर्ष समर्थपणे चालवल्यावर त्यांनी दुसऱ्या संस्थेला दिलं आणि कुटुंबाबरोबर ओल्या कचऱ्यातून सोनं पिकवण्याचं व्रत हाती घेतलं. हे कुटुंब राहत असलेली 21 हार्मनी ही इमारत ग्रीन हाऊस पद्धतीनं बांधलेली आहे आणि तिथेच गच्चीवर पालापाचोळा, कोकोपीट, शेण, कल्चर, घरचं गांडूळ खत अशा वेगवेगळ्या गोष्टी वापरून विविध फुलझाडं, फळझाडं, भाज्या पिकवलेल्या आहेत. अक्षरशः कचऱ्यातून नंदनवनच. उदाहरणच द्यायचं झालं तर अगणित प्रकारची झाडं आहेत. अनेक फळं, आवळा, केळी, डाळिंब, चिक्कू, लिंबू, तुती, बकुळीसारखी फुलांची झाडं, शेपू, पालक, लेट्यूस, मिरची, भेंडी, वांगी, काय म्हणाल ते. अशा विविध गोष्टींनी त्यांची बाग फुललेली आहे. बागकामाची आवड, त्याच्या जोडीला वैज्ञानिक दृष्टिकोन, पुनर्वापर, पुनर्निर्मिती याच्यावर भर, नवनवीन प्रयोग आणि त्या प्रयोगांना कृतीत उतरवणे ही या कुटुंबाची खासियत म्हणावी लागेल. एकूणच सगळं कुटुंब पर्यावरण प्रेमात रंगलं आहे. प्रिया भिडे यांचं पर्यावरण प्रेम फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित नाहीये. अनेकांना त्या कचरा व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतात. प्रत्येकाने सॅग्रिगेशन ऑफ वेस्ट ॲट सोर्स करावं हा त्यांचा आग्रह असतो. गच्चीवरील बाग आणि कचऱ्यातून सोनं या विषयावर त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. रविवारी पुण्यातील एखाद्या रोडवरती, टेकड्यांवरती त्या भागांची स्वच्छता करणे, सणाच्या दिवशी चितळ्यांच्या दुकानापाशी उभं राहून कपड्यांपासून बनवलेल्या कापडी पिशव्या घेण्यासाठी ग्राहकांना उद्युक्त करणे, असे अनेक छोटे छोटे पण महत्त्वाचे उपक्रम त्या चालवतात. ग्लोबल वॉर्मिंगचे भयंकर संकट कमी करण्यासाठी आज अशा अनेक छोट्या पण वैयक्तिक पातळीवर करायच्या गोष्टींची नितांत गरज आहे, जे प्रियाताई मनापासून करतायत. त्यांच्या याच उपक्रमाचा भाग म्हणून निसर्गस्नेही डोळस पर्यावरण याविषयी आज त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. प्रियाताई या आमच्या शारदा शक्तीच्या सदस्य सुद्धा आहेत बरं का. चला तर मग ऐकूयात प्रियाताईंकडूनच. धन्यवाद. धन्यवाद मनीषाताई, ओळख करून दिल्याबद्दल, विस्तृत ओळख करून दिल्याबद्दल. आणि सुरुवातीलाच मी शारदा शक्तीच्या सर्व आयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आज तुमच्याशी संवाद साधण्याची. कारण एरवी मी नुसतं कचरा व्यवस्थापन आणि गच्चीवरील बाग आणि या विषयावरती जास्ती बोलत असते. सो आज मला पण छान वाटलं, म्हणजे एक वेगळा विषय तुमच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली. आणि तो एक कॅलिडिओस्कोप आहे खरं तर. म्हणजे मी जे स्लाइड शो प्रेझेंटेशन केलेलं आहे, कारण सगळेजण म्हणजे आपण अगदी बालपणापासूनच सहली करत असतो आणि पर्यटनाला जात असतो आणि अनुभव गाठीशी घेऊन हळूहळू पुढे जात असतो. तर त्यातनं आम्ही काय शिकलो आणि आमची निसर्गाकडे बघण्याची दृष्टी कशी बदलली, आणि आता जेव्हा आम्ही पर्यटनाचं स्थळ निवडतो तेव्हा काय करतो, असं सगळं मी स्लाइड शोच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे. पण सुरुवातीलाच मी नुकताच जो पर्यटकांच्या बाबतीत जो एक अतिशय संवेदनशील आणि आपल्या सगळ्यांच्याच हृदयाला जखमी करणारा जी घटना घडली त्याबद्दल भावना व्यक्त करते. ज्या कुटुंबांवरती, आनंदासाठी गेलेल्या ज्या कुटुंबांवरती एक दुर्धर प्रसंग ओढवला, त्या सगळ्यांसाठीच आपण एक मनापासून श्रद्धांजली अर्पण करूया त्या लोकांना, जे लोक तिथे हल्ल्यात गेले त्यांना. आणि मी स्क्रीन शेअर करते आणि आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया.
दिसतंय? हो दिसतंय. हो दिसतंय. आता फक्त मला वाटतं मी फुल स्क्रीन करते. झाला फुल स्क्रीन? झाला झाला. तर आजचा आपला विषय आहे निसर्गस्नेही डोळस पर्यटन. पर्यटन म्हणलं की वेगवेगळे पैलू आहेत त्याला, आणि ते प्रत्येकाच्या आवडीचे वेगळे असू शकतात. कारण कोणाला काय आवडेल, जसं आपण बघतो की कपड्यांच्या बाबतीत, पुस्तकांच्या बाबतीत, तसंच मला असं वाटतं की पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा खूप त्यामध्ये पैलू आहेत, आणि त्या प्रत्येक पैलूच्या अनुषंगाने आपण निवड करत असतो, जे ठिकाण निवडतो किंवा ज्या पद्धतीत प्रवास करतो. आणि हे सगळं करताना मनात एक आपण गोष्ट ठेवणं गरजेचं असतं की मी कशासाठी करतेय. अर्थातच आपल्या दैनंदिन जीवनातनं बदल असेल किंवा नवीन ठिकाण बघणं असेल, अशा कारण वेगळं असलं तरी सुद्धा प्रत्येकाचा त्यातून काहीतरी मिळवण्याचा एक हेतू असतो. तर नवीन ठिकाणं बघताना आपण बघतो नवीन संस्कृती जाणून घेणे, नवीन निसर्ग अनुभवणे, किंवा पर्यटनाचं आपल्याकडे तर तीर्थस्थानं, धार्मिक स्थळं, ऐतिहासिक स्थळं, काही लोकांना साहसी पर्यटन आवडतं. आम्हाला फारसं असं खूप साहसी पर्यटन म्हणजे हिमालयातलं ट्रेकिंग आणि अशा पद्धतीचं पर्यटन आम्ही फारसं करत नाही. आजकाल परदेशचं पर्यटन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत लोक जात असतात. किंवा निसर्गातली वेगळी अद्भुत ठिकाणं, निसर्गातले चमत्कार. तर आम्हाला थोडंसं निसर्गातले वेगवेगळे ठिकाणं, निसर्गातले अद्भुत ठिकाणं, साधी ठिकाणं किंवा वेगळी ठिकाणं अशी बघायला आवडतात. आणि त्यामुळे आजचा हा जो विषय आहे तो मी त्या माध्यमातून मांडणार आहे. प्रवासाचं माध्यम खूप महत्वाचं असतं की आपण कसं जाणार आहे, ग्रुपनी जाणार आहे का स्वतंत्र जाणार आहे का पूर्णच कंपनीच सगळं आपलं प्लॅन करणार आहे. तर आमच्या बाबतीत असं आहे की आम्ही वैयक्तिक करणंच जास्त आमचा कल असतो, किंबहुना तसंच करतो आम्ही. कारण आमच्या आवडीनिवडी थोड्या वेगळ्या असल्यामुळे, किंवा जास्त निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहता येईल, मग थोडी गैरसोय झाली तरी चालेल, किंवा एका ठिकाणी गेलंय तर सगळंच बघायला पाहिजे असाही आमचा आग्रह नसतो. त्यामुळे आम्ही साधारण स्वतंत्र हे करणंच प्रिफर करतो. आणि अर्थातच राहण्याची ठिकाणंही प्रत्येकाची आपण आपापल्या आवडीप्रमाणे लोक करत असतात, ज्यामध्ये बजेटही असतं. तर ही जी विविधता आहे त्यात आमचा कल काय आहे हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीलाच मी थोडंसं एक वेगळं ठिकाण घेतलेलं आहे, आणि ते म्हणजे साऊथ आफ्रिका. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की एकूणच आफ्रिका ही निसर्ग संपन्न खूप आहे, आणि त्यातही साऊथ आफ्रिकेमध्ये खूप नॅशनल पार्क्स आहेत. आणि आम्हाला निसर्गाची आवड असल्यामुळे जेव्हा परदेश वारी करायचं आमचं ठरलं, त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेला झुकतं माप दिलं. आणि तिथे क्रुगर नॅशनल पार्क अतिशय विस्तीर्ण असं हे पार्क आहे. म्हणजे त्याची लांबी म्हणलं तर इथून बंगलोरपर्यंत, आणि रुंदी म्हणलं तर इथून नगरपर्यंत अशी आहे. इथे अनेक कॅम्प्स असतात. तुम्हाला दिसतोय हा वरचा जो एक मॅप आहे तो स्कुकुझा नावाच्या कॅम्पचा आहे. आणि अत्यंत वेल इक्विप्ड असे हे यांचे कॅम्प असतात, कॉटेजेस असतात. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जो क्रुगर नॅशनल पार्क आहे त्याच्या मॅप्स, वेगवेगळे मॅप्सचे तुम्हाला एक पुस्तिका दिली जाते. ह्या पुस्तिकेतनं बघून आपण आपला मार्ग शोधायचा असतो. आपल्याला पाहिजे तिथे
आपली स्वतःची गाडी घेऊन आपण जाऊ शकतो. तर मी, माझे यजमान आणि माझ्या 2 मुली असे आम्ही साऊथ आफ्रिकेला गेलो. साऊथ आफ्रिका अतिशय अनसेफ देश आहे आणि तिथे एकट्याने ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे खरंच साहस होतं थोडंसं. आम्हाला डे 1लाच जी बाई आम्हाला न्यायला आली होती एअरपोर्टच्या ह्याच्यावर, तिने सांगितलं की यू आर अ ब्रेव्ह मॅन माझ्या नवऱ्याला. कारण तिथे खूप कार हायजॅकिंग आणि रॉबरी असं खूप प्रकार असतात. त्यामुळे राहताना तिथे अत्यंत साधं राहायचं असं तिने आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की फॅन्सी कपडे, गोल्ड दागिने असं काहीही नाही. सो आम्ही सगळी बेसिक तयारी करून आम्ही तिथे गेलो होतो आणि ह्या नॅशनल पार्कचा आम्ही अतिशय म्हणजे मनापासून आनंद घेतला. तुम्हाला माहितीये की हे विस्तीर्ण असा गवताळ प्रदेश आहे आणि इथे तुम्ही बघताय झेब्रा आणि सिंह. तर गवताळ प्रदेशातले प्रामुख्याने आढळणारे प्राणी आहेत. आजचा आपला विज्ञान कट्टा आहे, तर ह्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट असते जिथे आपण एखादा प्रदेश बघायला जातो त्यावेळेला, की हा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या कसा आहे आणि त्याचा भूगोल जर समजून घेतला तर त्या भूगोलावरच त्याच्या जी इकॉलॉजी असते, म्हणजे तिथल्या वनस्पती असतील, तिथलं प्राणी जीवन असतं, हे सगळं तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि तसं इथे तुम्ही बघताय की हा गवताळ प्रदेश आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला झेब्रा आणि अर्थातच त्यांचे जे शिकारी हे आहेत ते सिंह हाही तुम्हाला दिसतोय इथे. साऊथ आफ्रिकेतलं बिग 5 म्हणजे हे कॅट फॅमिलीचे जे सगळे आहेत, चित्ता आहे, बिबळ्या आहे, आफ्रिकन एलिफंट आहे, नंतर जिराफ आहे, गेंडा आहे, ह्या सगळ्यासाठी हा प्रसिद्ध आहे. इथे झेब्र्याचे हे जे पट्टे आहेत ह्याच्याबद्दल एक गंमत सांगते की हा प्रत्येक झेब्र्याचा पट्टा वेगळा असतो, म्हणजे ज्याचा पॅटर्न आहे तो प्रत्येक वेगळा असतो. परंतु जेव्हा हे हर्डमध्ये म्हणजे खूप ग्रुपमध्ये असतात आणि जर का एखाद्या सिंहीण नेहमी शिकार करते, सिंह नुसता बसून खातो, जर सिंहिणीने अटॅक केला तर हे सगळे जेव्हा पळायला लागतात तेव्हा एक व्हिज्युअल इल्युजन तयार होतं आणि त्या व्हिज्युअल इल्युजनमुळे पटकन तिला शिकार सापडत नाही. तर निसर्गाने त्यांना जरी इथे खूप मोठा गवताळ प्रदेश असला तरी एक संरक्षण बहाल केलेलं आहे आणि त्याचा ते वापर करतात. हा सिंह जो आहे याच्या मागेच त्यांनी एक मोठं म्हणजे जिराफच्या किल्लवरती तो बसला होता आणि जसं आपल्या इथे एक आहे की ताडोबाला गेले तर वाघ दिसलाच पाहिजे, तसं तिथे आहे की आपण जर का क्रुगरला गेलो तर आपल्याला सिंह दिसलाच पाहिजे. आणि हा असं सिंहाला म्हणजे दिसण्यासाठी मग लोक खूप फिरत असतात. पण एक खूप चांगली कम्युनिटी असते तिथे की कॅम्पला रात्री एक लावलेला असतो नकाशा, कुणाला कुठे काय काय दिसलंय, मग त्या अनुषंगाने आपण आपला मार्ग सुद्धा ठरवू शकतो. मगाशी म्हणलं तसं की बिग 5 कॅट फॅमिली तिथे असतात. तर इथे एक चित्ता आहे आणि एक बिबळ्या आहे. तर इथे चित्ता ओळखायचा कसा, तर हे जे टियर मार्क्स आहेत चित्त्याला, असे इथे टियर मार्क्स आहेत दोन्हीकडनं डोळ्याच्या बाजूनी खाली आलेले, आणि जे बिबळ्याला नाही आहेत. तर हा असा छोटे छोटे फरक, जसं आपण निसर्ग अधिक अधिक अवलोकन करत जातो, अधिक अधिक बघत जातो, तसं तसं आपल्याला त्यातल्या छोट्या छोट्या बाबी समजून घ्यायला मजा येते. आणि जेव्हा आपण हे असं समजून पर्यटन करतो त्यावेळेला त्यातला आनंद आपल्याला अधिक असतो किंवा आपण अधिक त्याच्याशी कनेक्ट होतो. सो आम्हाला थोडं मग असंही करायला आवडतं की जिथे जाणार आहे तिथे आधीच आपण तिथली माहिती काढणं, तिथलं सगळं बघून घेणं, आणि काय प्राणी दिसणार आहेत तर त्या प्राण्यांबद्दलही समजा आपण आधीच थोडीशी माहिती वाचून ठेवलेली असली तर मग आपल्याला बघताना जास्त त्याचा आनंद घेता येतो. क्रुगरचा हा जो आमचा अनुभव होता खूप विलक्षण होता. म्हणजे खरं तर आम्ही साऊथ आफ्रिकाची जवळजवळ 27 दिवस आम्ही खूप एक्सटेन्सिव्ह सेल्फ ड्राईव्हची टूर केली होती. सगळीकडे माझ्या नवऱ्याने गाडी चालवून आम्ही हा प्रवास केला होता. पण त्यातले जवळजवळ 10 दिवस जे आमचे क्रुगरचे होते ते आम्हाला निसर्गाबद्दल खूप शिकायला मिळालं. म्हणजे आपली नॅशनल पार्क्स आणि त्यांचे नॅशनल पार्क्स मध्ये फरक असा आहे की आपल्याकडे सफारी आपल्याला त्या लोकांची घेऊनच आपण आज जातो, म्हणजे ते आपल्याला फिरवतात.
पण इथे तसं नाही आहे. इथे आपलं आपण फिरायचं असतं. तिथले सगळे पर्यटक तसेच फिरतात, परंतु त्यांना खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात आणि तिथले सर्व लोक अतिशय चांगल्या पद्धतीने ते सांभाळतात, म्हणजे रूल्स फॉलो करतात. आणि हे गोष्ट आम्हाला तिथे चांगल्या प्रकारे शिकायला मिळाली. इथे तुम्ही बघताय की एक खूप पिल्लांच्या बरोबर इथे आया होत्या. आणि हत्तींच्या मध्ये असं असतं की ते फिमेल लीड करतात, विशेष करून आज्या ज्या असतात त्या लीड करतात आणि त्या सांगतात त्याप्रमाणे सगळं हर्ड फॉलो करत असतो. आणि आम्ही असं गाडीने चाललो होतो आणि आमच्या दोन्ही बाजूला कमीत कमी 50 तरी हत्ती असतील. आणि ती जरा थोडंसं स्केरी अशी सिच्युएशन होती. आणि त्यावेळेला आम्ही शिकलो की आपली सावधानता किंवा सुरक्षितता ही पण महत्वाची असते. आणि नंतर एक मोठा हा जो आहे टस्कर म्हणतात, कारण ह्याचे मोठे आफ्रिकन ह्याचे कान वेगळे असतात आपल्या हत्तीपेक्षा. आणि हे जे टस्क आहेत ते टस्कर म्हणून त्यांना ओळखलं जातं. हस्तिदंतासाठी तुम्हाला माहितीये पूर्वी खूप शिकार व्हायची, आता बंदी आहे. परंतु असा हा टस्कर आमच्या समोर येऊन उभा राहिला. आणि खरं सांगते 2 मिनिटं म्हणजे आम्हाला भीती वाटली. म्हणजे इट वॉज अ लाईक सिग्नल की ह्याच्या पुढे आता तुम्ही यायचं नाहीये. आणि आम्ही पण गाडी तिथनं रिव्हर्स घेतली आणि दुसरा मार्ग स्वीकारला. तर पर्यटनामध्ये आपली विशेष करून निसर्गात जेव्हा आपण जातो त्यावेळेला त्यांची सुरक्षितता जेवढी महत्वाची असते तेवढीच आपली पण महत्वाची असते. आणि ते योग्य अंतर राखणे आणि निसर्गाचा आदर ठेवणे हे आम्हाला तिथे कळलं. इथे वेगवेगळे तुम्हाला दाखवले आहेत की हिप्पोपोटॅमस, म्हणजे आपल्याला लहानपणी सर्कशीत आपण ती पाव घालणारी मुलगी वगैरे तेव्हा बघायचो. पण खरं तर हा शाकाहारी प्राणी आहे. परंतु मॅक्झिमम डेथ्स याच्यामुळे होतात कारण हा पहाटे तलावाच्या काठाशी चरायला येतो, गवत हे करायला. आणि आफ्रिकन लोक तिथे पहाटेच्या वेळेला पाणी भरायला वगैरे आले तर तिथे त्यांचा संघर्ष होऊन त्याच्या धडकीत खूप मृत्यू होतात. हे ज्याला आपण गवे म्हणतो खूप मोठ्या प्रमाणात तिथे आहेत. म्हणजे आम्ही या स्पॉटला उभे असताना कमीत कमी 300 गवे आम्हाला तिथे दिसले पाणी प्यायला त्या ह्याच्यावर. आणि तुम्हाला सांगते असं म्हणजे मला ते सगळी संध्याकाळची वेळ होती आणि असं सगळे धूळ वरती आली. तर ते सांज ये गोकुळीचं जसं गाणं आहे त्याच्यात की गोरज म्हणतो तसं ते दृश्य अतिशय सुंदर दृश्य होतं. फक्त 300 ही संख्या ह्या प्रचंड मोठ्या ह्यांची बघून आमच्या शेजारी जे पर्यटक होते ते म्हणले लेट्स मूव्ह ऑन. आणि मग तिथनं आम्ही थोडा काढता पाय घेतला. तसंच गेंड्याचंही आहे. आपल्या इथले काझीरंगा जे आहे, फोटो जरी हा साऊथ आफ्रिकेचा असला तरी आपल्याकडे काझीरंगाला सुद्धा खूप छान गेंडे आहेत, खूप चांगलं बघायला मिळतं. आणि काझीरंगा ही सुद्धा अत्यंत सुंदर लँडस्केप आहे. ज्यांना निसर्गाच्या पर्यटनाची आवड असेल त्यांनी काझीरंगा बघायला जरूर जावं असं मी सांगेन. एक वेगळंच लँडस्केप. आणि तिकडेही सगळ्या हत्ती आहेत, वाघ आहेत, गेंडे आहेत. सो आपल्या देशातला गेंडा तिथे बघायला मिळतो. इथे तुम्ही बघताय की जिराफ. तर आपल्याकडे खूप वेळेला आपण असे व्हिडिओज बघतो की खूप जवळ गेलेत, जवळ जाऊन फोटो काढलेत. तर हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे आपण यांना बघायला जातो म्हणजे खरं तर त्यांच्या प्रायव्हसीवरती गदाच असते. परंतु निदान आपण सेफ डिस्टन्स त्यापासून ठेवलं पाहिजे. आणि फोटोचा अट्टहास, सेल्फीचा अट्टहास हे सगळे या गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजेत. असं म्हणजे एक आमचा विचार आहे. निसर्गात आपल्याला खूप गोष्टी बघायला मिळतात किंवा जाणवतात. पहिलंच चित्र तुम्ही बघताय की जीवो जीवस्य जीवनम, एक हरणाला मारून बिबट्यानी वरती टांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणजे त्यांच्यासाठी हे नित्य आहे. पण आपण तिथे गेलो की ह्याची प्रकर्षाने आपल्याला जाणीव होते. पण त्याचबरोबर आपण इथे बघतो की एक सहजीवन पण आहे की याच्या पाठीवरचे किडे काही असतील तर हा पक्षी ते खातो आहे. किंवा पक्षी जीवनामध्ये सुद्धा इथे तुम्ही बघताय की एक कॉलनी आहे आणि त्यांचं सहजीवन आहे. असे वेगवेगळे निसर्गातले इंट्रिकसीज म्हणूया किंवा निसर्गातले अवलंबित्व म्हणूया, हे आपल्याला तिथे बघायला मिळतं. आज ह्या सगळ्याची आपल्याला खूप जाणून घेण्याची गरज आहे. कारण आपण बघतोय ज्या वेगाने आपण निसर्गाचा
ऱ्हास करतोय किंवा निसर्गातल्या जागा आपण बळकावतोय, तर ह्या लोकांना जीवन जगणं आणि त्यामुळे मानव आणि वन्य प्राणी यांचे संघर्ष पण वाढलेत. सो जेव्हा आपण निसर्ग असा जवळून बघतो तेव्हा एक ती सेन्सिटिव्हिटी, एक संवेदनशीलता आपल्या मनात आपोआप येत जाते. हा जो खालचा हरणासारखा प्राणी आहे ह्याला कुडू म्हणतात. हा त्यांचा नॅशनल हे आहे. आणि याची गंमत म्हणजे ह्या जो मार्क आहे, जेव्हा ह्या अशा गवताळ ह्याच्यातनं ते जात असतात तेव्हा त्यांच्या पिल्लांना आई शोधण्यासाठी हा मार्क उपयोगी पडतो. सो अशा काही काही गमती जमती सुद्धा आपल्याला निसर्गात बघायला मिळतात. आता इथे दोन प्राणी आहेत ज्याला आपण कॉमोफ्लाज म्हणू किंवा एक संरक्षण त्यांना मिळालेलं आहे. एक इकडे तुम्ही बघताय की हे सगळ्यात छोटं हरिण आहे. इथे तुम्हाला या दगडाच्या कपारीत असं सांगितल्याशिवाय कदाचित पटकन कळणार सुद्धा नाही. तर हे हरिण आहे आणि इथे म्हणजे लिटरली ह्या जाळीच्या शेजारीच आमची गाडी होती. म्हणजे तिथनं रस्ता जात होता आणि इथे आत हा सिंह बसलेला आहे, झोपलेला होता त्याच्यामुळे. परंतु म्हणजे निसर्गात आपण जेव्हा बघतो खऱ्या डोळस अर्थाने, त्यावेळेला आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी टिपता पण येतात. साऊथ आफ्रिकेत मगाशी म्हणलं तसं की जे कॅम्प्स असतात तिथे बहुतेक सगळ्या ठिकाणी आपलं आपण कुकिंग करायचं असतं. आणि आम्हाला पण थोडंसं अशा पद्धतीचं पर्यटन आवडतं. एक तर साऊथ आफ्रिका खूप मांसाहाराचा देश आहे, तर म्हणजे मला स्वतःला आम्ही बरंचसं खाण्याचं त्यामुळे घेऊन गेलो होतो. आणि संध्याकाळी 6 वाजता प्रत्येक कॅम्पला परत यावं लागतं. त्यांचा रूल असतो की 6च्या आत तुम्ही कितीही फिरू शकता सकाळपासनं, परंतु 6च्या आत जिथे ज्या कॅम्पला उतरलाय तिथे परत यावं लागतं. मग संध्याकाळी 6 नंतर काय तर आम्ही सगळे असं ज्या कॅम्पला उतरलो असो तिथे अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था असते. सर्व काही ठेवलेलं असतं, अगदी जळणाच्या ह्याच्यापासून सुद्धा, किंवा त्यांच्या अशा छान हॉट प्लेट्स असतात, कटलरी सर्व असते. एखादं स्टोअर पण असतं, तर आपण जाऊन ब्रेड किंवा काही असं आणू पण शकतो. साधा बेसिक कांदे बटाटे पण मिळतात, तर मी तर ते बटरवरती करायची, किंवा साधा तांदूळ नेला तर भात वगैरे आपण करू शकतो. सो त्यातही एक मजा होती आणि ती आम्ही खूप एन्जॉय केली. काही वेळेला जेव्हा आपण जातो पर्यटनाला, तर थोडं प्राण्याला वेठीला धरून खेळ असतात, तर ते आपण कटाक्षाने टाळावेत. जसं साऊथ आफ्रिकेमध्ये एक एमू राईड, म्हणजे हा जो एमू आहे त्याला असं एक वर्ण टोपीच घालतात, बंद करतात त्याला, आणि त्या लोकांना त्याच्यावरती बसवतात आणि त्या एमूला पळवतात. ते थोडंसं म्हणजे आम्ही लांबून बघितलं ना, आम्हाला ते जरा क्रौर्यच वाटलं. किंवा कधी आयलंड्स वरती गेलो तर तिथे खेकड्यांना ठेवलेलं असतं आणि मारायचं, किंवा चित्त्याशी खेळणे, हरणांची शिकार, असे असे प्रकार शक्यतो करू नयेत. ती एक इकॉनॉमी आहे पर्यटन, आपल्याला माहितीये, परंतु अशा पद्धतीच्या ह्याच्यात आपण जाऊ नये, अशा म्हणजे मताचे आम्ही आहे. सो शक्यतो असे खेळ टाळावेत. कॉंगो केव्ज, मगाशी मी जसं म्हणलं की आपला विज्ञान कट्टा आहे, म्हणून मी मुद्दाम ही स्लाइड टाकली की निसर्गातले अद्भुत गोष्टी ज्या काही असतात तर अत्यंत विस्तीर्ण, म्हणजे लिटरली भल्या मोठ्या आकाराचं एखादं ऑडिटोरियम असेल अशा ह्या कॉंगो केव्ज आहेत. आणि संपूर्ण स्टॅलेक्टाईट म्हणजे जे क्षार गळतात वर्ण खाली, झिरपा असतो त्याच्यापासून तयार झालेल्या. आणि इथे तर तुम्ही बघताय की खालून वर पूर्ण झालेलं आहे, आणि खूप सुंदर आतमध्ये लाइटिंग वगैरे केलेलं असतं. खूप प्रोटेक्टेड एरिया आहे. तर ते पण एक साऊथ आफ्रिकेचं वैशिष्ट्य आहे. कॉंगो केव्स वेगवेगळ्या ठिकाणी खूप प्रकारच्या आहेत, त्यातल्या आम्ही हा बघितल्या होत्या. आणि मग हा बघितल्यावरती आम्हाला असं वाटलं की अरे, म्हणजे आपल्या देशात पण भौगोलिक वैशिष्ट्य काय आहेत, आपल्या जवळपास काही आहेत का, आणि असं काही बघावं का, अशा दृष्टीने आम्ही थोडासा सर्च केला. आणि तुम्हाला माहिती आहे अगदी आपल्या जवळच निघोजचे रांजण खळगे आहेत. सो ज्या मुली छोट्या होत्या तेव्हा आम्ही त्यांना घेऊन एक भूगोल टूर अशी केली होती की कुकडी नदीवरचे हे रांजण खळगे अत्यंत सुंदर या पाण्याच्या वेगामुळे त्यातला सॉफ्ट रॉक आहे तो झिजून निसर्ग शिल्प तयार झालेली आहेत, दगडातली शिल्प तयार झालेली आहेत. आणि हे असे मोठाले भोवऱ्यांमुळे असे मोठाले, हा तरी जरा छोटा खळगा आहे, अगदी आपण 3-4 मोठी माणसं सुद्धा बसू शकू एवढ्याले मोठाले खळगे आहेत. हा फोटो खूप जुना आहे, 2009चा आहे.
त्याच्यानंतर मी 2017ला इथे परत गेले होते. तर आता त्यांनी इथे एक ब्रिज बांधलाय आणि एक देऊळ पण बांधलंय. आणि या सगळ्या तुम्हाला माहितीये, खरं तर म्हणजे मी तर कचरा व्यवस्थापनावरच सारखं बोलत असते, पण या प्रत्येक ह्याच्यामध्ये पाण्याच्या बाटल्या, आणखीन असा कचरा टाकला होता. तर आम्हाला आमच्या बरोबर कायमच एक बॅग असते, म्हणजे पोतं असतं, त्याच्यामध्ये मग आम्ही थोडे तरी खळगे ते स्वच्छ केले. पण आपल्याकडे हा एक अभिशाप आहे, की या कचरा याबद्दल आपण अजिबातच जागरूक नाही, किंवा स्वच्छता म्हणजे खरं तर हे जगातलं एक चांगलं भौगोलिक वैशिष्ट्य असलेलं ठिकाण आहे. पण तरी सुद्धा इथेही असं काही प्रोटेक्शन नाही. आपण बाहेरच्या देशातला हा आपला फरक आहे, की आपण कितीही चांगलं गोष्ट असली तरी ती चांगली ठेवू शकत नाही. हा जो एक दिसतोय तुम्हाला, हा आहे लाव्हा ब्रिज. तर हा आळेफाट्याच्या तिथनं एक गुळुंचवाडी नावाचं, खरं तर हे शोधायला आम्हाला एवढं धडपड करायला लागली. आम्ही 10 लोकांना विचारत होतो की अहो गुळुंचवाडी कुठे आहे आणि असा एक लाव्हा ब्रिज कसा आहे, कुठे आहे. पण फायनली आम्हाला ती पाटी दिसल्यानंतर आम्ही ते शोधत शोधत गेलो. आणि हा जो आहे, म्हणजे हे सुद्धा एक जगातलं वैशिष्ट्य आहे चांगलं, की लाव्हा जेव्हा फ्लोर झाला तेव्हा थंड झाला आणि त्यातला जो सॉफ्ट रॉक होता तो पाण्यामुळे झिजून गेलेला आहे. या दोघी जणी मुली वरती चढतायत, नंतर त्या इथनं असं गेल्या जाऊन, तिथे पण मी काही फोटो काढले होते. तर हा आम्ही आत्ता गेल्या वर्षीच आम्ही अमेरिकेत पण असा एक ब्रिज बघितला. तर तिथे अत्यंत सुंदर पाट्या, हा कधी तयार झाला, लावा कधी फ्लो झाला, कधी किती वर्षापासून ही हळूहळू हळू झीज होऊन हा तयार झाला, असं पर्यटकांसाठी उत्तम माहिती दिलेली आहे. पण आपल्याकडे हे असं काही आहे हेच माहिती नाहीये. आणि तिथे विचारायला गेलं तर स्थानिक लोकांनाही काही माहित नसतं. सो हे पण एक मनाला बोच आपल्या कायम राहते. अर्थातच ह्या सगळ्या प्रवासात आम्हाला काही छोटे आनंदही मिळाले, की असे ह्या लोकांबरोबर थोडा संवाद, काय खायला घालतात, या बकऱ्यांना काय देतात. आणि आपल्याकडे खूप इन्फॉर्मल असतं, म्हणजे म्हणून आम्हाला असे थोडे छोटे छोटे आनंद आवडतात. की ह्या ह्या आजी जी होती बकरी सांभाळणारी, तिने मुलींना लगेच बकरीचं दूध काढून दिलं. आणि आम्ही म्हणलं पैसे हवेत का, तर आपल्याकडे अशी काही हे नसते. तर हा एक आपल्या आणि परदेशातल्या ह्याच्यामध्ये फरक आहे, की एक अतिशय इन्फॉर्मॅलिटी किंवा सहजता आहे आपल्या वागणुकीमध्ये. आणि ती पण आपल्याला अधिक भावते जेव्हा असे छोटे छोटे आनंद आपण घेत असतो पर्यटनातले. मग अशी म्हणलं तसं, की आपण आणि परदेशातलं पर्यटनात फरक काय आहे, तर तुम्ही बघताय की सगळं अत्यंत सुंदर, अत्यंत स्वच्छ, आणि सगळे लोक ते पाळतात, जे आपल्याकडे दिसत नाही. आणि मला तर हल्ली असं वाटतं की म्हणजे ते कसं शिकवायचं, म्हणजे मी तर आता थकानच वाटते मला, की हे एवढ्या साध्या साध्या गोष्टी का कळू नयेत. पण त्या कळत नाहीत. आणि ती एक आपल्या आणि परदेशच्या पर्यटनातली मोठी दरी आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. हा जो इकडचा फोटो आहे हा बेल्जियम मधला आहे, ब्लू बेल फॉरेस्ट म्हणून. अत्यंत सुंदर आहे. म्हणजे आपल्याकडे जे कासला गेले असतील तर कासला फक्त ते सड्यावरचं आहे आणि इथे एक फॉरेस्टच होतं. परंतु अत्यंत सुंदर, म्हणजे जेवढं कास सुरेख आहे किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण हे आहे, तसंच हे ब्लूबेल फॉरेस्ट सुद्धा खूप रेअर आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं ठिकाण आहे. बाकी कुठली स्वच्छता नाही, पण एक मेघालयचं मी मुद्दामून तुम्हाला उदाहरण देईन, की मेघालयामध्ये मला ह्या स्वच्छतेचा बऱ्यापैकी, म्हणजे अगदी खूप इंटिरियर जरी असलं, खूप रिमोट ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी स्वच्छता असते. आणि तुम्हाला माहिती आहे ही तर जगप्रसिद्ध द्वाकी नदी आहे, की जिथे पाण्यावरनं तरंगणारी ही जी नौका आहे, ही म्हणजे पाण्यावर जरी जात असली तरी आपल्याला वाटतं ती हवेतच आहे, इतकी ती नितळ आणि स्वच्छ आणि अशी द्वाकी नदी आहे. आणि अर्थातच ही नदी पुढे बांगलादेशला मिळते. म्हणजे आपण थोडंसं एक 25 पावलं पुढे या नदीच्या तिथनं बोटिंग करून गेलो, 25 पावलं चालून जर गेलो तर आपण बांगलादेशमध्येच जातो. आणि तिकडची लोक सहज आपल्याकडे येत असतात. आता आपण खूप वेगवेगळ्या ह्या गोष्टी ऐकतोय, तर ही नदी पुढे बांगलादेशलाच जाऊन मिळते. आणि
पर्यटक आपले खूप मोठ्या प्रमाणात द्वाकी नदीला जातात. अतिशय सुंदर नदी आहे. दुसरं हे एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे लिव्हिंग रूट ब्रिज. रबर प्लांट्स जे असतात त्याचीही आहेत आणि जवळजवळ 150 वर्षाहून अधिक हा आहे. म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे असं जे आपण म्हणतो की भयंकर पाऊस आहे आणि असंख्य ओढे नाले आहेत, तर ती जी मुळं होती ती मुळंच एकमेकांना धरून धरून वाढली आणि एक ब्रिज झाला आणि पुढे त्यांच्या लक्षात आलं की हाच सस्टेन होतोय, कारण नाही तर पावसामुळे बाकी सगळं लाकूड असो बांबू असो ते कुजून जात असे, परंतु ही जिवंत असल्यामुळे हे वृक्ष ही तगून आहेत. अर्थात इथेही त्यांचा नियम आहे की 5 किंवा 6 पेक्षा लोक जास्त असू नयेत. आता खूप मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक येतात, त्याच्यामुळे अजून 2 मजली लिव्हिंग रूट ब्रिज किंवा ह्याच्याच पलीकडे सुद्धा अलीकडे पलीकडे सुद्धा असे या पद्धतीचे रबर प्लांट्स ते आडवे करून रूट ब्रिज तयार करत आहेत. सो स्थानिक लोकांच्याशी जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा पण आपल्याला काही गोष्टी कळतात की हे का केलं असेल. म्हणजे नुसतंच आपण जाऊन येण्यापेक्षा तिथे गेल्यावर स्थानिकांशी संवाद करणं किंवा जे लोक देखभाल करतात ते लोक कसा ह्याची काळजी घेतात, काय करतात, खरंच पावसाळ्यामध्ये ह्याचं काय होतं, अशा अनेक गोष्टी छोट्या छोट्या आपण समजून घेऊ शकतो. हे तिसरं जे चित्र तुम्हाला दिसतंय हे आहे कीटक भक्षक वनस्पती. आपण प्रत्येक जण लहानपणी शिकलेलं असतो कीटक भक्षी वनस्पतीबद्दल. तर ह्या वनस्पती तिकडच्या जंगलांमधनं खूप मोठ्या प्रमाणात आढळतात आणि आम्हाला थोडं निसर्गाचा वेगळा निसर्ग बघण्याची आवड असल्यामुळे किंवा आमचं देवराईच्या संदर्भात जास्त फिरणं होतं, वेगवेगळ्या देवराया बघणं, देवरायाकडे आपण नंतर येणार आहे आता पुढच्याच 1-2 स्लाइडमध्ये. तर ह्या कीटकभक्षी वनस्पतींची तिथे जंगलच्या जंगल आहेत आणि तुम्ही इथे बघता हा एक मृत्यूचा प्यालाच असतो म्हणायला हरकत नाही. आणि हे असं जे झाकण आहे त्याच्या वरती पण थोडा चिकट द्राव असतो आणि हे एक झाकण असतं. इथे तुम्हाला काळं थोडं दिसेलही. इथे खालच्या या इथे चिकटलेला प्राणी हळूहळू हळूहळू खाली जातो आणि खालच्या द्रावणामध्ये तो शोषून घेतला जातो आणि त्याच्यावरच या वनस्पतीचं पोषण होत असतं. तर ह्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती तिथे आहेत. तिथल्या खासी किंवा जयंतिया, गारो अशा वेगवेगळ्या जमाती आहेत आणि ह्या जमातींची खास कम्युनिटी फॉरेस्ट किंवा जंगल ज्याला आपण इथे देवराई देवबन म्हणतो तशी तिथे आहेत आणि आम्ही तिथे बघायला गेलेले असताना ह्या वनस्पती तिथे दिसल्या. परत आपण थोडस परदेश आणि आपण असा जर का एक व्ह्यू बघितला तर हा अर्थातच कुकेनहॉफ अत्यंत फेमस ट्युलिप गार्डन आहे नेदरलँड्सचं. लाखो लोक ह्याला भेट देत असतात आणि अत्यंत सुंदर असा डिस्प्ले असतात, मनमोहक फुलं असतात. पण हे सगळं मानवनिर्मित आहे आणि मानवासाठी आहे, म्हणजे आपल्याला वाव वाटावं अशासाठी जे जे काही करता येईल ते ते तिथे केलेलं असतं आणि सुंदरच केलेलं असतं, यात काही प्रश्न नाही. परंतु आपला हा जो आहे ताम्हिणी घाटातल्या निसर्गतःच त्या इकॉलॉजीमध्ये आपणहून येणाऱ्या वनस्पती, अतिशय थोडक्या काळासाठी येऊन परत जाणाऱ्या वनस्पती ह्या आपण जपणं हे आपलं काम आहे असं आम्हाला म्हणजे वाटत असतं नेहमी. आता हा एक फोटो आहे. नंतर आपण 5-10 मिनिटं थोडीशी इंटरॅक्शन करणार आहे, कारण ते पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. तर या फोटोकडे बघून तुम्हाला काय वाटतंय की वाव, बॅकवॉटर आहे, बॅकवॉटरचे रिसॉर्ट असतात, बॅकवॉटरच्या जवळच आम्ही प्लॉट घेतलेला आहे, बॅकवॉटरच्या जवळ आमचं फार्म हाऊस आहे, अशा गोष्टी आपण ऐकत असतो. परंतु आपण कधीच असा विचार करत नाही की हा डॅम होण्यासाठी इथे तुम्ही बघता ही 2 झाडं, जेव्हा पाणी भरेल तेव्हा ही झाडं पूर्ण खाली जातात आणि ह्या सर्व झाडांना किंवा वृक्षांना, वनस्पतींना आपल्याला पाणी मिळावं, आपली सोय व्हावी, आपल्याला विद्युत निर्मिती करता यावी यासाठी आपण जलसमाधी दिलेली असते. आणि म्हणून एक संवेदनशीलता आपल्यामध्ये असायला पाहिजे की पाण्याचा प्रत्येक थेंब मी जपून वापरीन किंवा वीज सुद्धा मी जपून वापरीन. आणि लोक काय करतात त्यापेक्षा आपण आपल्यामध्ये हे भाव निर्माण करणं किंवा ही सेन्सिटिव्हिटी निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आम्ही याकडे का वळलो, आम्ही हा विचार का करायला लागलो, तर ह्याचं कारण सांगते. मगाशी जे तुम्ही बघितलं
जो ते वेल्ह्याच्या जवळ गुंजवणी नावाचं एक धरण झालेलं आहे. आणि आम्ही हे एक छोटंसं घर बांधलं होतं तिथे जागा घेऊन. आम्हाला निसर्गाची आवड आहे, झाडं लावायची आवड आहे म्हणून. आणि नंतर तिथे धरण झालं आणि हे आम्हाला जागा व्हेकेट करायला लागली. आणि हळूहळू आम्ही आमचं घर पाण्यामध्ये जाताना, हा रस्ता तुम्ही बघताय असा छान वळणं घेत जाणारा तोरण्याच्या समोर, असं इथे ह्याच्याच मागे आमचं हे घर होतं. पण हे पाण्यात जाताना आम्ही स्वतः बघितलं की झाडं पाण्यात बुडताना आम्ही स्वतः बघितली. आणि म्हणजे ते खूप ट्रॉमॅटिक होता तो सगळा प्रवास आमचा. आणि त्यामुळे निसर्गाकडे बघण्याची आमची सेन्सिटिव्हिटी अजूनच हे झाली. पण आमच्या घराच्या जवळच ही देवराई होती. त्यावेळेला आम्हाला देवराईचं महत्वही माहिती नव्हतं. आम्ही तिथे जात असू. आणि जेव्हा घर आमचं गेलं तेव्हा आम्हाला वाटलं की आता घर गेलं आणि आता आपण कसं जायचं, आपण तुटलोच त्या भूमीपासून. पण आमची ती जी त्या जागेशी कनेक्टिव्हिटी होती ती ह्या देवराईने टिकवून ठेवली. आणि आम्ही पुढे देवराईतच जायला लागलो की जणू देवराईच आमचं घर आहे. आणि मग आम्ही लिटरली अशी गाडी तिथे या झरणाच्या काठाला लावून आम्ही बसायचो, देवराईतच म्हणजे अशी बाहेर चूल करून जेवण करायचं. आणि त्यातूनच पुढे आम्ही आमचं देवराईबद्दलचं काम, देवराईबद्दल लोकजागृती, जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या देवराया बघायच्या. म्हणजे कर्नाटकात गेलं तर तिथल्या म्हणजे देवर बन असतं, किंवा केरळमध्ये गेलात तर नागकव्व असतं, मेघालयात गेलात तर कम्युनिटी फॉरेस्ट असतात. तर निसर्गात हे जे परंपरेने सांभाळत आलेल्या ज्या ह्या वन आहेत, देवाला वाहिलेली वन. देवराई म्हणजे काय तर देवाला वाहिलेला हा एक फॉरेस्टचा तुकडा आहे, जिथे तुम्हाला 150 वर्षाच्या या वेली दिसतील. लिटरली ह्या वेलींचं वय 150 वर्षाचं असू शकतं. अतिशय सुंदर असे हे पक्षी दिसू शकतात. भारंगी, आपल्या ज्या रान भाज्या आहेत, रान वनस्पती आहेत त्या दिसतात. आणि एक डेअर्टी असते, सोनजाई, वाघजाई, किंवा भैरोबा, वाघोबा, थोड्या उग्र देवता असतात ज्या कोप करतील. आणि पूर्वी या अंधश्रद्धेने जपलेल्या आहेत, पण आज त्यामागे एक विज्ञान आहे की हा जीन पूल आहे. 400 वर्ष, 500 वर्ष सांभाळलेले हे जे तुकडे आहेत जंगलाचे, ते आज आपल्याला एक जीन पूल, अत्यंत डायव्हर्सिटीमध्ये सुद्धा तगलेल्या वनस्पती, आणि तिथल्या मग बिया गोळा करू शकतो का, तिथली माती अधिक सकस असेल का, त्याचा आपल्याला काही उपयोग होऊ शकता का. सो ह्या एका विज्ञानाच्या दृष्टीने आता आपण देवराईकडे बघणं गरजेचं आहे. यातनं आमचा देवराईशी संबंध, किंवा मिशन देवराई, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचा आमचा उपक्रम आहे. हा उपक्रम आम्ही ह्या आमच्या देवराईच्या कनेक्टिव्हिटीशी, जे आम्ही घर पाण्यात गेलो पण आमची देवराईशी संलग्नता वाढली. अनेक नद्यांचे उगम हे देवराईतनं झालेले आहेत, का तर हे तिथे वृक्षराजी जपली गेलेली आहे. तुम्ही बघताय की महावृक्ष, महावेली, पाण्याचे स्रोत, कळलावी सारखे वनस्पती, विविध प्रकारच्या बुरशा, किंवा अगदी भुजंग असतील, म्हणजे अजगर असतील, किंवा किंग कोब्रा असतील. विशेष करून गोव्याकडच्या भागामध्ये, केरळकडच्या भागामध्ये किंग कोब्रा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आढळतात. तर त्यांची निवासस्थाने ही आपल्याला अशा देवराईंमधनं बघायला मिळतात. कधी कधी वाटेवरती सुद्धा आपल्याला काही प्रवास करतानाच्या वाटेवर सुद्धा काही मंडळी भेटतात. जसं तुम्ही इथे बघताय की झाडाला वाळवी लागली आहे, पण 2 छान पक्षी इथे त्याच्यावरती ताव मारतायत. किंवा हे एक विलक्षण सुंदर काटेसावरचा वृक्ष आहे, पण त्याच्यावर तुम्हाला इथे मधाची पोळी दिसतील. ह्या एका फुलात 1 चमचा मध असतो. आणि वानरं असोत, हरणं असोत, कोल्हे असोत, किंवा आदिवासी त्याचं पीठ करून वापरत असोत, हा एक वृक्ष एक परिसंस्था आहे, किंवा एक वृक्ष अनेक पक्षी आणि प्राण्यांना आधार असतो, मधमाशांना आधार असतो. तर आपण थोडीशी व्यापक दृष्टी केली तर आपल्याला हे हळूहळू समजतं. एकदा आमच्या प्रवासात आम्हाला हे युग्म भेटलं आणि अर्धा तास ह्यांचं हे मिलन बघण्याची संधी आम्हाला एका देवराईला जातानाच दिसलेली. तो काही अविस्मरणीय क्षण ज्याला आपण म्हणू, तशातला हा एक क्षण मी निश्चितच म्हणेन.
हे जे चित्र आहे हे तर मला आयफेल टॉवरपेक्षा सुंदर वाटतं. वाळवीचं घर किती सुंदर आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण टिपत जाऊ शकतो. किंवा देवराईत आढळणारी वारुळं असतील, खेकड्यांची बिळं असतील, ज्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं. तर यात एक संकल्पना आहे इकोसिस्टीम सर्व्हिसेस. म्हणजे निसर्ग जे आपल्याला देतं की मधमाशा पॉलिनेशन करतात किंवा खेकडे बिळं करतात आणि त्याच्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं. तर ह्या सिस्टीम्स आपण फुकट घेत असतो आणि ह्याची आपल्याला काहीच कल्पना नसते. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल कधी ग्रेटफुलही राहत नाही. तर हे समजून घेणं ही आता काळाची गरज आहे. एक वेगळा विषय इथे मी मुद्दामून मांडणार आहे की जसं म्हणलं की आम्ही वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो. तर हे जे ओडिसामधलं एक मंगलाजोडी म्हणून ठिकाण आहे, बॅकवॉटर आहे चिल्का लेकचं. आणि तुम्ही इथे बघताय की असे कालवे तयार झालेले आहेत, दलदलीत बाजूला दलदल्यांमधनं कालवे. आणि लाखोनी स्थलांतरित पक्षी इथे येतात. आणि इथे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची शिकार होत असे. पण तिथले एक बेहरा, नंदकुमार बेहरा म्हणून होते, त्यांना असं जाणवलं की ह्या जागेमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि शिकार होती हे चुकीचं आहे. म्हणून त्यांनी लोकांबरोबर खूप भेटेगाठी करून त्यांना समुपदेशन करून आज ही सगळी लोक गाईड म्हणून तिथे काम करतात. आणि इतके कमालीचे गाईड आहे की त्या प्रत्येक माणसाला कुठला पक्षी कुठून येतो, कुठे घरटी करतो, परत कधी जातो, त्याच्या सर्व फूड हॅबिट्स सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि ते इत्थंभूत माहिती आपल्याला देतात. आणि ह्या छोट्याशा अशा ह्याच्यातनं आपल्याला नौकांमधनं ते घेऊन जातात. हे बघा इथे काही काही ठिकाणी असे म्हणजे इथे त्यांनी त्यांची पण उपजीविका बघितली आहे की मच्छीमारी करतात. तर मच्छीमारीसाठी त्यांनी इथे जाळ्या उभ्या केलेल्या आहेत. सो इथे मासे पकडले जातात किंवा पक्षी पण तिथे खायला येतात. आणि आपल्यालाही फोटो काढायला ती लोक सांगतात, मॅडम यहाँ से निकालो वहाँ से निकालो. अतिशय सुंदर ठिकाण आहे. ओडिसाला तुम्ही कुणी गेलात तर जरूर हे ठिकाण बघा. अशा शिकाऱ्यातनं आपल्याला नेतात. काही अशी मुद्दामून थिकेट्स बनवलेली आहेत की ज्यामध्ये पक्षी निवास करू शकतील, निवारा घेऊ शकतील. हा अतिशय इंटरेस्टिंग पक्षी आहे की फक्त मांसाहारातून पाणी गळून जातं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघताना, आपण काही पक्षी तज्ञ नाही, म्हणजे आम्ही तरी काही पक्षी तज्ञ नाहीये, पण साध्या साध्या गोष्टी टिपत जाणे आणि त्यातला आनंद घेणे आम्हाला आवडतं. ओडिसा तसं बघायला तर खूप वैविध्यपूर्ण आहे. तुम्ही कोणी बघितलं नसेल तर मी जरूर सजेस्ट करीन की खूप गोष्टी आहेत की केव्स पण आहेत, समुद्र किनारा आहे, ऑलिव्ह रिडले पण आहेत. आणि एक तिथे भितरकनिका नावाचं मगरींचं क्रोकोडाईल म्हणजे ब्रीडिंग सेंटर आहे. जी संख्या खूप घटली होती, त्या ब्रीडिंग सेंटर केल्यानंतर आता जवळजवळ 2000 मगरी आता तिथे आहेत. आणि ह्या ज्या सॉल्ट वाल्या मगरी असतात त्या जास्ती कनिंग असतात. आणि आता त्यांची संख्या खूपच वाढलेली आहे. म्हणजे इकॉलॉजिकली ते चांगलं आहे. फक्त इथे बघताना एक खूप प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे ह्या खाडीच्या तिथे ही दलदल आहे, मड फ्लॅट्स, आणि तिथे या मगरी असतात. परंतु त्याच्याच बाजूला झोपड्या होत्या. सो जीवन त्यांचं किती संघर्षपूर्ण आहे बघा. म्हणजे आम्ही उतरलो तर तिथे रात्री माणूस न्यायला यायचा की रात्री मगरी फिरत असतात तर तुम्हाला जेवायला नेतो. परंतु तिथले लोक तिथेच राहतात. सो एक संघर्षपूर्ण जीवन सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतं. काही काही अतिशय सुंदर असे प्राणी, हे फिडल क्रॅब किंवा असे सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतात. आता मी एक खूप वेगळा विषय तुमच्या समोर मांडणार आहे. मला थोडासा वेळ आहे ना, 5-7 मिनिटं अजून आहेत ना मॅडम? नक्की नक्की. असं काही वेळ खूप टाईट नाहीये. नाहीये, हा असं नाही म्हणजे वेळेत संपलेलं ठीक आहे म्हणून. तर हा. आता तुम्ही बघितलं की आम्ही एकतर आम्हाला फिरायला आवडतं आणि वेगळ्या पद्धतीचं पर्यटन करायला आवडतं. तर आम्ही विचार केला 2012-13ला जेव्हा थोड्या मुली मोठ्या झाल्या होत्या की मुलींना सांगितलं की तुम्हाला सुट्टीत कुठे जायचं असेल तर तुमचं तुम्ही प्लॅन करा, कुठे तुम्हाला जायचंय आणि काय करायचंय. आम्ही एक परदेशचा हे तुम्हाला करून देऊ. म्हणजे सगळ्यांनी जायच्या ऐवजी तुम्ही एकटेच जा, आपण सगळे पैसे तिथेच करूया. तर माझ्या मोठ्या मुलीने एक खूप वेगळा पर्याय शोधून काढला जो वूफिंग म्हणतात. तर वूफिंग म्हणजे काय, तर वर्ल्ड वाईड ऑर्गॅनिक शेतकरी जे आहेत, ऑर्गॅनिक फार्मर्स,
त्यांची एक संस्था आहे आणि प्रत्येक देशातल्या ह्याची त्याच्याकडे एक लिस्ट असते. म्हणजे समजा स्वीडनचे शेतकरी सेंद्रिय हे करणारे, न्यूझीलंडचे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे, आणि त्यांच्या ह्याच्यावर आपण काही नॉमिनल पैसे भरले की त्या देशाची लिस्ट आपल्याला येते. त्या लिस्टमधनं आपण आपला एक शेतकरी शोधायचा की ज्याच्याकडे आपण जाऊन काम करावं लागतं, त्याला वूफिंग म्हणतात, आणि त्या बदल्यात ते आपल्याला राहायची व्यवस्था त्याच्या घरी आणि जेवण देतात. तर आम्हाला म्हणजे मुलीचा हे पर्याय अगदीच आवडला. आणि मग कोणता देश, तर सुनील म्हणला की जो अत्यंत वेगळा देश आहे, जो राखेतनं वर गेलेला आहे, असा एक इस्रायल देश आहे. ज्यू लोकांची मानसिकता, त्यांचं मॅक्झिमम लॉरेट्स तिथे आहेत, नोबेल लॉरेट्स आहेत, किंवा खूप गोष्टींमध्ये इस्रायल पुढे आहे, आपण बघतो टेक्नॉलॉजी वगैरे. तर तू तिथे गेलीस तर बघ. आणि मग तिने इस्रायल देश निवडला माझ्या मोठ्या मुलीनी, आणि 2.5 महिने ती ह्या इस्रायलमध्ये 4 ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंगच्या ठिकाणी त्यांनी काम केलं. आता आम्ही कचरा व्यवस्थापन मग अशी ओळखीमध्ये सांगितलं की सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला करणं हे थोडं मुलींनी त्याच्यात वाढलेल्या असल्यामुळे त्यांना त्याची सवय होती. आणि एक अतिशय वेगळा अनुभव या सगळ्या ह्याच्यात मिळाला. तर हे इजिप्तच्या बॉर्डरच्या तिथे एक अवी अजूज नावाचा माणूस आहे, जो त्यांच्या पारंपरिक पद्धतीची नेबॅटियन शेती करतो. डेझर्ट आहे, आणि तुम्ही इथे बघताय हा रस्ता म्हणजे लिटरली 5 गावांचं हे गाव होतं, आणि इथून 5 किलोमीटरवरच बॉम्बस्फोटाचे आवाज अशा ह्याच्यात त्याचं शेती आहे. आणि त्याची 4 मुलं आणि तो नवरा बायको राहतात. 5-6 घर आहेत. आणि इथे ही मुलगी एकटीच गेली होती. इस्रायलला एकटीचं जाण्याचा हा खूप एक वेगळाच अनुभव होता. अगदी राईट फ्रॉम भारतातल्या एअरपोर्टवरच्या सिक्युरिटी पासूनचा अनुभव आम्हाला आणि तिला खूप शिकवणारा होता. सर्व ईमेल्स उघडून बघणं, एकटी 2.5 महिने का जातीये, काय करणार आहे, तिथे कुणाकडे राहणार आहे, काय टाईज आहेत, असं सगळं खूप चौकशी, चिकित्सक चौकशी करून तिला त्यांनी सोडलं होतं. आणि तिथे तिने 4 ह्याच्यातलं हे वाळवंटातलं ठिकाण होतं. रोज कमीत कमी 8 तास 40 डिग्रीमध्ये काम करायला लागायचं. जसं रोपं लावणं असेल ह्याच्यामध्ये, किंवा त्याच्याकडे तुम्ही बघता इथे पीच, पेर, बदाम, सफरचंद अशी खूप मोठ्या प्रमाणात शेती होती. तर रोज चांगली फळं काढणे, ती चिरणे, त्याचं सेग्रिगेशन करणे, ती वाळवणे, रोज शेतामध्ये काम करणे, असं सगळं तिने 20 दिवस इथे केलं. ही अवी अजूजची फॅमिली आहे. आणि त्याच्यातनं ती काय शिकली तर एक म्हणजे किती कष्ट करतात हे लोक. ह्या मुली त्याच्या आहेत. ह्या मुलींना 10 आणि 12 वर्षाच्याच मुली होत्या. कमीत कमी 7-8 भाषा त्यांना येत होत्या. कारण जगभरातले व्हॉलेंटियर्स वूफिंग करण्यासाठी अवीकडे येतात. या मुलींना सर्व शेतीची माहिती होती, आणि सर्व मोठ्या व्हॉलेंटियर्सना पण ते सांगत असायच्या की तुम्ही आज इथले सफरचंद काढा, उद्या तिथले बदाम काढा. ही त्याची बायको आहे तमार म्हणून. सर्व स्वयंपाक हे सगळ्या मंडळींचे सगळ्यांनी मिळून संध्याकाळी घरात करायचे, भांडी वगैरे सगळं आपलं आपण करायचं. तर हे चीज मेकिंग ती करते, आणि चीज मेकिंगचं सुद्धा मग माझ्या मुलीला म्हणजे तिथे शिक्षण मिळालं. आणि अर्थातच संध्याकाळी सगळे मिळून काहीतरी त्यांचं एंटरटेनमेंट मिळून कुठे जायचं गावातलं. अगदी एक 7-8 घरांचं आपण जसं वाडी म्हणतो ना, तशा छोटंसंच हे होतं. सो हा एक अत्यंत वेगळा अनुभव पर्यटनाचा इस्रायलचा होता. इथे किबुत्स आणि मोशाव असे 2 प्रकार असतात सामूहिक शेतीचे. तिथं दुसरं 15 दिवसाचं ठिकाण होतं. आणि तुम्ही बघताय की लहान मुलं सुद्धा शेतीमध्ये काम करायला येतात. फुलांची शेती होती, तर ते फुलं काढणे, पॅकिंग करणे, मार्केटिंग करणे, अशी वेगवेगळी कामं व्हॉलेंटिअरिंगच्या माध्यमातूनच तिथे केली जातात. कदाचित मनुष्यबळ कमी असेल म्हणून सुद्धा असे पॅटर्न त्यांनी अडॉप्ट केले असतील. परंतु या पद्धतीचं एक वेगळं पर्यटन, इंटरनॅशनल लोकांशी संवाद म्हणा, किंवा तिथे येणाऱ्या वेगवेगळ्या देशातल्या लोकांचे विचार जाणून घेणे, असं एक वेगळा अनुभव मिळाला. तिसरं ठिकाण होतं एक पर्माकल्चर म्हणून एक कॉन्सेप्ट आहे की म्हणजे सस्टेनेबल लिव्हिंगचा. तर एक अतिशय यंग मुलीने तिच्या आजीच्या गावी जाऊन असं पर्माकल्चरचं एक ठिकाण सुरू केलं होतं. तिथे हिने व्हॉलेंटिअरिंग केलं. आणि तुम्ही बघताय की फर्निचर करणे,
मग ते बाहेर विकणे किंवा जुने कपड्यांचं कलेक्शन करून ते विकणं, जसं आपण रियूज रिसायकल करतो. किंवा घर सुद्धा तुम्ही बघताय सगळं मातीचं लिंपून केलेलं, छोट्या छोट्या गोष्टी तिथे लावून केलेलं, म्हणजे एस्थेटिकली सुंदर आहे, पण तरी सुद्धा रियूज रिसायकलचा वापर. आणि मग संध्याकाळी सगळ्या व्हॉलंटियर्सनी मिळून आपलं आपलं जेवण शिधा ते देतात, आपलं आपण जेवण करायचं, अशी सिस्टीम. त्यात अजिबात न आवडणारं काम माझ्या मुलीला होतं, म्हणजे कोंबड्यांचा तर जे हे होतं ते स्वच्छ करायचं आणि अंडी उचलायची. ते ती म्हणायची त्या कोंड्या फडफड फडफड करत यायच्या, तर ते काम तिला अजिबात आवडायचं नाही. सो अशी न आवडणारी कामं करण्याची सुद्धा एक तिथे त्यांना सवय लागली. तिसरं हे अत्यंत इंटरेस्टिंग ठिकाण होतं, म्हणजे अर्बन ॲग्रो स्कूल. एका शाळेचंच म्हणजे अर्बन ॲग्रो स्कूलच आहे की मुलं तिथे शेतीचे विविध प्रकार शिकतात. आपल्याला माहिती आहे इस्रायल नंबर 1 आहे शेतीमध्ये. तर किती ह्या मुलांना पहिलीपासूनच त्यांना किती रिगरस ट्रेनिंग यामध्ये देतात. म्हणजे खरं तर ह्या एका ह्याच्यावरच एक स्लाइड शो होईल मुलांसाठी. इतकं शिकण्यासारखं आहे की पाण्याचा रियूज, म्हणजे रियूज कसा करायचा आहे, काय काय मेथड्सनी आपण पाणी रियूज करू शकतो. इस्रायलमध्ये एकच जॉर्डन नदी आहे, त्यामुळे पाण्याचा थेंबन थेंब वापरतात. ड्रिप इरिगेशनचा उगम आपल्याला माहिती आहे तिथनंच सिमचा ब्लास म्हणून आहे, त्यांनी तिथनंच केलेला आहे. तर मुलांना हे सगळं ट्रेनिंग इथे दिलं जातं. वेगवेगळे कंपोस्टिंगचे प्रकार, वेगवेगळे पिकांचे प्रकार, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरणं, लॅबमध्ये प्रयोग करणं, असं सगळं हे ही मुलं इथे शिकतात. आणि तिथे एक 10 दिवस हिनी व्हॉलंटिअरिंग केलं होतं. अर्थातच तिथे पण ते भरपूर कामं करून घेतात येणाऱ्या व्हॉलंटियर्सकडनं. तर अशी ही इस्रायलची ह्या माझ्या मोठ्या मुलीनी एक 2-2.5 महिने वेगवेगळ्या ठिकाणी 3-4 ठिकाणी काम केलं. आणि माझी धाकटी मुलगी तिने जपान, कारण तोही देश असाच राखेतनं वर आलेला आहे. जसं इस्रायलला पण माझ्या मुलीनी नंतर एक 5-6 दिवस डेड सी असेल किंवा हॉलोकॉस्ट त्यांचं म्युझियम असेल हे बघितलं, तसंच ही धाकटी मुलगी जपानमधल्या शेतकऱ्याकडे गेली होती. आपल्याला माहितीये जपानी लोकांची शिस्त, म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच माझ्या मुलीने सांगितलं की आई यांच्याकडे ना कोकणस्थांपेक्षा जास्त शिस्त आहे. म्हणजे 7-7:30ला ती गेली तयार होऊन, तर त्यांनी सांगितलं नाही 7:30 वाजता कामाला सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे घरातले कपडे वेगळे, शेतात काम करायचे कपडे वेगळे, परत बदलायचे कपडे, परत यायचं. आणि हे त्यांचा हे दोघं 75+ दोघं जण खूप काम करणारे, एक छोटीशी रूम अशी देतात आणि दिवसभर काम करायचं. आणि संध्याकाळी मग तो जपानी कल्चर काय आहे, जपानी खेळ काय आहेत, जपानी संस्कृती काय आहे, हे सगळं 5 ते 7 सांगायचं. आणि त्याच्यानंतर मग जेवण झाल्यावर सुट्टी, आणि मग ह्या बायकोला त्याचं बाकीचं आपल्या घरातल्या कामासाठी सुद्धा मदत करायचं, असं साधारण स्वरूप होतं. जपानी, जसं इस्रायल खूप उष्ण प्रदेश, वाळवंटी प्रदेश, तसं इकडे खूप थंडी. आणि तुम्ही बघता इथे हे लसूणची शेती, तो करायचा स्पेशल लसूण, किंवा ही मशरूमची शेती आहे, किंवा रानभाज्या. ही त्या जोडप्याची खासियत होती की जवळच्या रानात जाऊन रानभाज्या गोळा करायच्या, त्या पॅक करायच्या आणि विकायचं. आणि इथे हे मशरूमचं हार्वेस्ट करतानाचा एक फोटो आहे. किंवा बर्फ स्वच्छ करायचा, जवळचे नाले स्वच्छ करायचे. म्हणजे त्यांच्याकडे दिलेलं काम वेळेत होणं, प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेणं. जपानी कामाची पद्धत आपण सगळं ओळखतो, अतिशय शिस्तबद्ध आणि स्वतःची कामं स्वतः करण्यावरती खूप भर असतो. तर इथे तुम्ही बघताय की हा बर्फ सुद्धा पडला तर लगेच स्वच्छ करण्याचं काम असायचं. जपानी फूड जास्त करून नॉनव्हेज असतं, त्यामुळे ते पण तिला खूप सांगायला लागायचं की आपण जे खात नाही. जपानी भाषा येत नाही, म्हणजे तो एक मेन हर्डल होता. इस्रायलला कसं होतं, निदान भाषा इंग्लिश येते, पण इथे जपानी भाषेचा खूप मोठा चॅलेंज होतं तिला. पण ती शिकूड ओव्हरकम. आता नवीन मुलं टेक्नॉलॉजिकली खूप सॅव्ही असतात, त्याच्यामुळे ती करू शकली. हे 2016चं तिचं हे केलं होतं तिने, 15-16 मध्ये. तर जपानी जेवणाची पद्धत, सगळे खाली बसूनच जेवतात आणि असे छोटे 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 खूप प्रकार असतात, ते नंतर सगळे धुवायला लागायचे. आणि नंतर अर्थातच चेरी ब्लॉसम आपल्याला माहितीये की राहिल्यानंतर 2 दिवस तिने जपानी, म्हणजे मुख्य तिथले वेगवेगळे जे
अगदी बॉन्सायचं आपल्याला माहिती आहे तिकडचं आर्ट आहे, तर किंवा इकेबाना तर त्याची म्युझियम्स असतील, वेगवेगळे म्युझियम्स बघणं किंवा टेक्नॉलॉजिकली जी उत्तम तिथल्या गोष्टी आहेत त्या बघणं, किंवा नागासाकी आणि हिरोशिमा इथे व्हिजिट देणं. म्हणजे तिथे तर ती म्हणली की आज जाताना सगळे असे एक पर्यटक ही वृत्ती घेऊन येतात आणि आज जातात. आणि जेव्हा ते म्युझियम, कारण त्यांनी ते छोटे छोटे शूज, छोटे छोटे ऑडिओज, हे ते खूप गोष्टी डिस्प्ले केलेल्या आहेत. तर जेव्हा आपण ते म्युझियम बघून बाहेर निघतो तेव्हा सगळेजण ढिसाड, म्हणजे सगळ्यांचे डोळे सुजलेले असतात, सगळे रडत असतात. सो हे सगळं अनुभवल्यानंतर एक वेगळी मॅच्युरिटी येते, एक वेगळा दृष्टिकोन येतो जीवनाकडे बघण्याचा. आणि मला वाटतं सहल काय, पर्यटन काय, जे काही आपण करतो, अनुभव घेतो, ते अनुभव समृद्ध होत जाणं हेच मला असं वाटतं की त्यातलं महत्वाचं आहे. तर पर्यटन करताना निसर्ग तर आपल्याला भरभरून आनंद देतो, पण आपण निसर्गाला काय देतो हा विचारही खूप महत्वाचा असतो. मी एक थोडक्या म्हणलं तसं की कॅलिडिओस्कोप असा ह्याच्यात पद्धतीत एक प्रवास मांडला की पर्यटनाला जाताना आम्ही कशा पद्धतीत जातो. एक 3 वर्षापूर्वीच आम्ही दांडेलीला एक खूप मोठं कंदमुळांचं प्रदर्शन भरतं आणि तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही इतकी कंदमुळांची विविधता आपल्याकडे आहे. अक्षरशः एक एक पुरुषभर उंचीचे कंदमुळं ते जमिनीतनं खडून काढतात. तर ही आपली श्रीमंती आहे निसर्गाची, हा आपला हरित वारसा आहे आणि आपण त्याच्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ असतो. पण एकदा जर का आपण त्या वाटेवर चालायला लागलो तर नवीन 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 गोष्टी आपल्याला मिळत जातात आणि हा आनंद निसर्गाला आपण म्हणजे आपल्याला देत असतो. तर एक जबाबदार पर्यटक म्हणून आपणही या प्रवासावर जाताना निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, निसर्गाबद्दल एक संवेदनशीलता बाळगली पाहिजे आणि आपलं आचरण, आपलं वागणं हे तसंच ठेवायला पाहिजे असं वाटतं. तर खूप खूप धन्यवाद. कुणाचे काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर आपण बोलूया. आम्ही एक जेव्हा का आम्ही स्वतः करतो पर्यटन, त्यावेळी आम्ही एक हे लोनली प्लॅनेट म्हणून एक पुस्तक असतं, दिसतंय तुम्हाला? दिसतंय. हा, तर हे अत्यंत जगप्रसिद्ध ही लोनली प्लॅनेटची हे आहे आणि प्रत्येक देशाबद्दलची अशी त्यांची पुस्तकं असतात. खूप डिटेल माहिती असते. म्हणजे मी एकच उदाहरण तुम्हाला देते की आम्ही जेव्हा सिक्कीमला गेलो, म्हणजे इंडियाचं खूप जाडंजुडं आहे कारण आपलं खूप प्रदेश आहेत आणि खूप विविधता आहे. तर त्याच्यात आम्ही सिक्कीमला जेव्हा गेलो तर त्याच्यात एक छोटीशी टिप त्यांनी दिली होती की डू नॉट हायर टॅक्सी रजिस्टर्ड इन विथ वेस्ट बेंगॉल रजिस्ट्रेशन. आणि तुम्हाला सांगते त्याचा अनुभव आम्हाला एअरपोर्ट त्या बॅकडोरला बाहेर पडता क्षणीच आला. म्हणजे ते लोक एवढे अग्रेसिव्ह होते आणि इतके, पण आम्ही डिटरमाइंड होतो कारण आम्ही त्याच्यात वाचलं होतं म्हणून आम्ही आग्रह धरला की 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, आपण त्याला घेऊ. ह्या लोकांनी आमच्याकडनं कमिशन घेतलं त्या सिक्कीम रजिस्टर्ड टॅक्सी हायर करण्यासाठी, पण आम्ही या लोकांना दिलं आणि आम्ही तीच हे केली. आणि पुढे आमच्या एका ओळखीच्यातनं आम्ही टॅक्सी घेतली आणि आम्हाला त्या टॅक्सीने प्रॉब्लेम केला. नंतर आम्ही बघितलं तर ती टॅक्सी वेस्ट बेंगॉल रजिस्टर्ड होतं. तर म्हणजे एक छोटे छोटे ऑब्झर्वेशन, छोट्या टिप्स, अगदी काय घालावं, कुठल्या देशात कुठल्या एरियाज अवॉइड कराव्यात, कुठे उत्तम खाणं मिळतं, अशा खूप टिप्स ह्या लोनली प्लॅनेटमध्ये दिलेल्या असतात. सो जेव्हा आपण स्वतः म्हणजे आता हे ट्रिप ऍडवायझर वगैरे आहेत, पण तेव्हा जेव्हा आम्ही हे सगळे प्रवास केले तेव्हा नव्हतं. तर आम्ही खूप रिलाय होतो या लोनली प्लॅनेटवर आणि एक आपल्या ट्रिपचा एक एक्स्ट्रा खर्च म्हणून, ती कॉस्टली असतात पण एक्स्ट्रा खर्च म्हणून आम्ही ती घेतो कारण त्यामुळे आपल्या पुढचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर मी ह्याच्यावर पण चेक करतेय चॅट बॉक्स मध्ये, पण चॅट बॉक्स मध्ये मला कोणाचे असे प्रश्न नाही दिसत आहेत. ठीक आहे. नमस्कार, मी मृदुल शिरगुरकर बोलतेय. हा, नमस्कार. आपलं प्रेझेंटेशन खूपच छान होतं. आता तुम्ही जे सगळे अनुभव सांगितले ते बरेचसे परदेशातले होते.
तर सर्वसामान्य लोकांना भारतातले किंवा पुण्यातल्या जवळपासचे काही असे तुम्हाला स्पॉट सांगता आले आणि तिथे जाताना काय काळजी घ्यायची किंवा तिथलं मॅप्स असं काही उपलब्ध आहे का? आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे आता तुमच्या मुलींचे अनुभव सांगितले इस्रायल आणि जपानचे, हो. तर नुकतंच म्हणजे 1-2 वर्षापूर्वी इकडे खडकवासला किंवा पानशेतच्या आसपास जी शेती आहे हा. तिथे पण असे प्रकल्प सुरू आहेत असं मला कळलं. हो, विशेषतः हो. ज्ञानप्रबोधिनी वगैरे असं चालवत आहे की जे सर्वसामान्य लोकांना एक थोड्या खर्चात ते करू शकतात असं ते आहे. तर त्या संबंधात अजून तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. इनफॅक्ट आम्ही म्हणजे मी तुम्हाला एक जस्ट कम्पॅरिझन म्हणून म्हणलं की कॅलेडिओस्कोप जसं, तर आता तर आम्ही असं ठरवलं की म्हणजे फारसं परदेशचं हे आम्हाला तर आवडत नाही. आपल्याच देशात इतकी विविधता आहे आणि नॅचरल निसर्ग जे मी सांगितलं की बाहेरचे जे निसर्गाचं बघतो ना आपण, ते सगळे मॅनिक्युअर्ड असतात. म्हणजे त्याच्यात आपल्यातला जो नैसर्गिक हे असतो तो इतका नसतो. तर आपल्या पुण्याच्याच आसपास तर एक घाणेकर सरांचं पुस्तक आहे, एक दिवसाच्या सहली, किंवा आता एक आशुतोष बापट म्हणून आहेत, त्यांनी कोकणांमधले विशेष करून मंदिरं, जर कोणाला म्हणजे रस असेल तर. हॅलो, ऐकते. हो, माझा ऐकू येत आहे. हा. हो. येतोय येतोय. हा, म्हणजे आपल्याकडे काय आहे, इतकी विविधता आहे ना. कुणाला फक्त टेम्पल आर्किटेक्चर, तर फक्त तेच बघू शकता तुम्ही. की म्हणजे अगदी एक आपण उदाहरण घेऊया. अगदी जवळचं जरी बघायचं असलं तुम्हाला, तर आपलं भुलेश्वर मंदिर आहे, किंवा भीमाशंकरच्या जवळ म्हणजे चासकमान वगैरे जी मंदिर, म्हणजे चासकमान धरण आहे, तिथे एक दिव्याचा छोटासा घाट आहे, किंवा तिथे एक सोमेश्वर मंदिर आहे. म्हणजे पर्यटनामध्ये आपल्याकडे विविधता खूप आहे. म्हणजे जसं ऑलिव्ह रिडली, अगदी छोट्या ह्याच्यात जर तुम्हाला एक निसर्गाचा उत्तम अनुभव आणि निसर्गाशी कनेक्टिव्हिटी हवी असेल, तर ऑलिव्ह रिडलीचं जे वेळास आणि हा कोकणचा भाग आहे ना, तिथे खूप सुंदर अनुभव देतात हल्ली लोकांना. आधी स्लाइड शो दाखवतात, नंतर त्या म्हणजे त्या कासवांची अंडीची नेस्ट कसं असतं ते दाखवतात, त्याची काळजी कशी घ्यायची. ते कासव बाहेर पडल्यावर किनाऱ्यापर्यंत आपलं आपलंच चालत जायला पाहिजे. म्हणजे त्याला आपण उचलून नाही ठेवायचं, कारण त्याच्या ब्रेनमध्ये ते मॅपिंग होत असतं चालत जातानाच. तर ते पण तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला काय आवडतं ह्याच्यामध्ये थोडंसं मी हे करेन की त्या पद्धतीत, म्हणजे मंदिरं बघायला आवडतील का, निसर्ग बघायला आवडेल का, भौगोलिक वैशिष्ट्य बघायला आवडतील, तर त्या पद्धतीत आपल्याकडे खूप सुंदर छान ठिकाणं आहेत. आणि जसं मी म्हणलं की ओडिसा, जर तुम्ही ओडिसाला जरी गेलात तर तिथे भरपूर तुम्हाला बघायला आहे. ओडिसाचेच सिमिलर हे तुम्हाला आपल्या कोकण बेल्टवर मिळतात. आता तर रिसेंट स्टडीमध्ये एक ओडिसाचं कासव अंडी घालायला गुहागरच्या किनाऱ्यावरती आलेलं आहे. तर म्हणजे आपली किनारपट्टी पण सुंदरच आहे, अप टू अगदी केरळला जरी बघितलं. म्हणजे त्यामुळे तुमच्या आवडीवरती निसर्गाच्या संदर्भातलं जास्त मला आवडेल. कारण हा, तुम्ही मी म्हटलं बुजवणी तसं. धरणाचा जो उल्लेख केला ना, तर कशाचा? तिथे मी गेले. बुजवणी धरणाच्या जवळचं जे आता तुम्ही फोटो दाखवला होता, हो हो. तर तो पण मी म्हणजे मी तिथे राहिले होते 1-2 दिवस. बापट म्हणून एकाचं रिसॉर्ट आहे तिथे. हा हा तर हा. तेव्हा मला असंच वाटायचं की ह्या धरणाच्या पाण्याखाली किती झाडं गेली असतील, किती हो लोकांची शेती गेली असेल. म्हणजे हो. आपण काही शहरामध्ये राहणारे लोक, आपण आयतं पाणी नळाला पाहिजे तेवढं येतं आणि एक्झॅक्टली. त्यासाठी या लोकांना त्यांची शेती आणि झाडं झुडं आणि म्हणजे एक निसर्ग संपदा पण आपण बरीचशी घालवली आहे त्याच्यामध्ये. अगदी अगदी अगदी. आणि ते फार जेव्हा वाईट वाटतं ते पाहून. अनुभव, हा म्हणजे अनुभव केल्याशिवाय ते कळत नाही. पण असं आहे की ह्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही, त्यामुळे जे नाही आपण थांबू करू शकत. शकतो नक्की तेवढंच करा. करायला काहीच हरकत नाही. इव्हन आता वुफिंग सुद्धा म्हणजे काही काही लोक करतात, पण आपल्याकडे अजून इतकं कल्चर नाही आहे. आपल्याकडे अजून सहल म्हणजे जाऊन थोडंसं रिलॅक्स होणे, हो. आराम करणे अशा टाईपचं आहे. जाऊन तिथे परत काम करा, हं. हे कल्चर आपल्याकडे अजून नाही. इतकंसं नाहीये रुजलेलं हे. आणि एकूणच स्वच्छता किंवा याच्या बाबतीत आपले लोक खूप मागासलेले वाटतात. की Exactly. आता Exactly. हे जे तुम्ही आता म्हणलात ना, केव्ज वगैरे आहेत त्या केव्ज मध्ये किंवा रांजण खळग्यामध्ये इतका कचरा असतो, तो पाहून असं विषण्ण होतं मन. म्हणजे आता मी तुम्हाला पण सांगते की मी ईस्ट स्वच्छता ईस्ट आणि नॉर्थ अगदी ईस्ट छोटी जे गोष्ट भाग सुद्धा आहेत ना, हायलाईट करतात, त्या मानाने आपण मोठ्या गोष्टी सुद्धा आपण एवढ्या लोकांच्या समोर व्यवस्थित प्रेझेंट करू शकत नाही. हो. याचं जास्त वाईट वाटतं. पण नॉर्थ ईस्ट त्या बाबतीत म्हणून मी मुद्दामून उदाहरण दिलं की हा. सिक्कीम किंवा
मेघालय ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये मी बघितलं की कितीही रिमोट ठिकाणं असली ना तरी स्वच्छता आहे. म्हणजे कदाचित त्यामध्ये सुद्धा मला असं अगदी थोडंसं वाटलं की सिक्कीममध्ये बौद्ध लोक खूप आहेत. म्हणजे नाही देत तुम्हाला प्लास्टिकची पिशवी, काहीही घेतलं तरी कागदातच गुंडाळून देतात. आणि मेघालयमध्ये सुद्धा मी बघितलं की तिकडे ख्रिश्चॅनिटीच आहे रादर. तर पण खूप स्वच्छता आहे. अगदी छोट्या छोट्या गावात ना ते मॉली लॉंग म्हणून तर एक जगातलं स्वच्छ खेडं म्हणून आहे ते. पण आता मी असं शेवटी काय काय किती दाखवायचं ना. तर तर तिकडे त्या मानाने मला बरी स्वच्छता दिसली. किंवा टू दॅट एक्सटेंट मी ओडिसा सुद्धा म्हणेन की आता एकतर खूप टुरिस्ट प्लेसेस खूप आहेत, त्यामुळे असेल. आणि मी अनेक वर्षापूर्वी जगन्नाथपुरीला गेलेली आणि आत्ता काही वर्षापूर्वी गेलेली, यामध्ये पण मला खूप फरक जाणवलाय की आता इट इज मच बेटर स्वच्छतेच्या तुलनेमध्ये. सो असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत. पण आपला देश खूपच सुंदर आहे, खूपच विविधता आहे. आणि जिथे जाऊ तिथे तुम्हाला अगदी नाशिकच्या जवळ आसपासची ठिकाणं खूप आहेत. भंडारदरा एक अप्रतिम ठिकाण आहे, तुम्हाला आपल्या विदिन रीच हवं असेल तर. तिथली सांदण व्हॅलीचे मी फोटो आता दाखवले नाहीत, पण अप्रतिम आहे. म्हणजे तो सगळाच भाग, तिथला भूगोलही सुंदर आहे आणि तिथल्या वनस्पती आणि ते पण खूप सुंदर आहे. सो खूप ठिकाणं आहेत. नांदूर मधमेश्वर पक्ष्यांचं हे म्हणजे महाराष्ट्रातलाच फक्त जर का आपण विचार करायचा झाला तर नांदूर मधमेश्वर आहे. किंवा आपलं हे उजनीच्या इथलं तर आहेच आहे, सगळ्यांचं आवडतं भिगवण. हा, भिगवण. पण खूप गर्दी, मग म्हणजे जरा ते थोडंसं अति कमर्शियल. पण म्हणजे आम्हाला अशी पण ठिकाणं आवडत नाहीत जिथे खूप टुरिस्टी आणि खूप आहे ना. तर आम्हाला जरा शांतता, स्वस्थता, कोणी नसलं तरी चालेल, थोडी गैरसोय झाली तरी चालेल, म्हणजे अशीच ठिकाणं आम्ही जातो. काही कोणी नसलं की सुरक्षितता हा एक मोठा प्रश्न येतो आपल्या बाबतीत. हा, म्हणजे म्हणून मी म्हणलं तसं की मग बेसिक थोडस आपण त्या दृष्टीने तयारी अं, आहे. सगळेच इश्यूज असतात म्हणून म्हणले की पैलू आहेत आणि त्यातूनच आपण एक मध्यम मार्ग सुरक्षिततेचा सुद्धा किंवा असं करून बघायला लागतं. आपण फारच हा, मोठा आलेला आहे आपल्या समोर. एक मला विचारायचं आहे, आता मिशन देवराईच्या मार्फत आपण काय काय कामं करतो आपण? मिशन देवराईचं आमचं खूप उपक्रम असतात. पहिलं तर आमचं एक प्रत्येक महिन्याला एक मासिक व्याख्यान असतं. प्रतिवर्षी एक व्याख्यानमाला असते. म्हणजे एक वर्ष गड किल्ले आणि पर्यावरण, एक वर्ष पाणी आणि जीवन, एक वर्ष माती, एक वर्ष देवराई. यावर्षीची आमची बांबूची सिरीज आहे. नंतर निसर्ग एक खजिना पुस्तक परिचय, म्हणजे निसर्ग किंवा विज्ञान विषयक पुस्तकांचा परिचय लेखक करून देतात. नंतर बीज संकलन ही एक आमची खूप मोठी हे आहे, ज्यामध्ये बिया गोळा करणं. एक आमचं सीड एक्झिबिशन आहे, म्हणजे तुमच्या शाळेतलं कधीतरी आम्हाला दाखवायला नक्कीच आवडेल की काय प्रकारच्या बिया असतात, बीज प्रसार कसा होतो, स्थानिक वृक्षांच्या बिया. आता विशेष करून माझा थोडा भर असं असतो की अर्बन ह्याच्यामध्ये, आता मी जिथे राहते डेक्कनवर, खूप घरांमधनं बेलाची झाडं आहेत. ते तर कोणी बेलफळं काढत पण नाही, मग ती बेलफळं खाली पडतात आणि त्याच्यावरनं गाडी जाते. तर म्हणजे ते वाया जातात बिया. तर त्याच्याऐवजी जर आपण ते बिया गोळा केल्या, एक जरी बेलफळ गोळा करून योग्य हातात सोपवलं तर ते लोक रोपं करून रोपं लावतील. तर म्हणून बीज संकलन हा एक आमचा खूप, स्पेशली आत्ता अगदी राईट सीझन आहे, अप टू 15 जून. तर तो एक आमचा उपक्रम असतो. शिवाय देवराईच्या व्हिजिट्स असतात किंवा ट्री वॉक्स असतात, म्हणजे वृक्ष परिचयाचे कार्यक्रम असतात. असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. किंवा फिलाटेली, आमचं मिशन देवराई हे युट्यूब चॅनल आहे, तुम्ही नक्की बघा. 200हून अधिक व्याख्यानं आहेत. आमचा वर्ल्ड वॉटर वीक म्हणून एक ऑगस्टमध्ये कार्यक्रम असतो. नंतर वर्ल्ड जिओ वीक म्हणून एक कार्यक्रम असतो ऑक्टोबरमध्ये. आणि ही सर्व व्याख्यानं मिशन देवराईवर तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील. विज्ञान कट्टा तुमचा आहे तर म्हणजे अत्यंत म्हणजे देश विदेशातले नामांकित वक्ते इथे असतात. ह्या बीज संकलनाच्या बाबतीत तुमच्याकडे आणून देता येतील का बिया हो का? हो हो, अगदीच माझ्याचकडे आणून द्यायचे. मग आमचे एक ढोले काका म्हणून आहेत, तेऊरला त्यांची नर्सरी आहे, देवराई नर्सरी. त्यांच्याकडे आम्ही पोहोचवतो. ते प्रतिवर्षी लाखो
वृक्ष वाटतात आणि ते मॅनमेड देवराई म्हणजे एका एकरामध्ये 109 प्रकारच्या देशी वनस्पती वेली लावून मॅनमेड देवराईचं त्यांचं मॉडेल आहे. तर आम्ही सगळ्या बिया गोळा करून त्यांच्याकडे पाठवतो आणि आमच्या ह्याला छान प्रतिसाद असतो. गेल्या वर्षी तर अगदी नागपूर, बीड, बदलापूर अशा खूप ठिकाणून लोकांनी स्वखर्चानी बिया पॅक करून म्हणजे माझ्याकडे पाठवल्या होत्या. सो तसं काहीतरी आपण शारदा शक्तीसाठी म्हणजे तुम्हाला कोणाला वैयक्तिक पण इंटरेस्ट चालेल किंवा असं काही ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. नक्की नक्की. आता आंब्याच्या कोळींचं काय करायचं सांगा. आंब्याच्या कोळी हम्म. नाहीत, आंब्याच्या कोळी नको त्याचं नको. म्हणजे ते हे आहेत ना, कलमी आहेत आंबे, कलमी हा. आहे. त्याचा उपयोग नाही. त्याच्याऐवजी तुम्ही कुठे आता ह्या भंडारदरा साईडला गेला, जवाहर किंवा हे असे पालघर असे आत इंटिरियर मध्ये मोठे भले मोठे जुने वृक्ष 100-100 वर्षांचे डेरेदार आंब्याचे वृक्ष ज्याचे रायवळ म्हणा असे असतात ना, गोटी आंबे, रायवळ हो आंबे हो. असे चालतील. आपण जो बर. आता आंबा खातो हापूस म्हणून आणून, ते कलमी असतात, त्याच्या कोयी नकोत. ओके. मग केसाळ आंबा, चपटे आंबा, गोटी आंबा आपण लहानपणी खायचो ना, हो. हो हो. तोडून खा. हा, तर ते त्याचं कुणाकडे झाड असेल किंवा त्या भागात तुम्ही गेलात एखाद्या गरीब ह्याच्याकडनं, त्या म्हातारीकडनं टोपली घेतली, ते खाल्लेत, ते दिलेत तर चालतील. ओके. बर. हा खूपच इंटरेस्टिंग विषय होता, वेगळाच होता. पर्यटनाला जाताना ठिकाण निवडतानाचा एक वेगळा दृष्टिकोन, तिथे जाताना पूर्ण माहिती घेऊन, ही कन्सेप्ट खूप छान वाटली. आणि त्याचप्रमाणे सावधानता आणि सुरक्षितता बाळगणे आणि प्रत्येक जागेचे नियम पाळणे हो, हे खूप आवश्यक आहे. हे तसंच ते आपल्याकडे कुठेही नसतं. पर्यटनाला जाताना ते आपण आपल्याकडे जागरूकता पाळावी. हे खूपच महत्वाची गोष्ट आहे. स्थानिक लोक तसंच ते पण ऐकलं पाहिजेत. हो, बरोबर. आणि वूफिंग वगैरे ही अतिशय नव्यानी कन्सेप्ट कळली, की आपण असंही करू शकतो. एक्सपिरियन्शियल लर्निंगचा एक खूपच चांगला प्रयोग वाटला. तर आज कट्ट्यावर येऊन आपण आम्हाला एक जग ओपन करून दिलं, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तसंच सगळ्या प्रेक्षकांचेही धन्यवाद. आता शांती मंत्राने हो, आपण या बैठकीचा एंड करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्तिः. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही